टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. हे मतदान गुपित असतं. हे गुपित मतदान कुणालाही सांगायचं नसतं. लाखाचं मोल मत आहे. हे जो प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दी आणि प्रामाणिक माणूस आहे त्यालाच देण्यात जाणार आहे. तुमच्या गावामधले प्रमुख मागण्या कुठे आहेत? आमच्या हवाच आहे. आतापर्यंत कुठल्याही जिल्हा परिषद सदस्यानं कामच केलं नाही. 9 वर्षापूर्वी एक जिल्हा परिषद सदस्य आला, एकदाच आला मत मागायला, परत काय गावात आला नाही. महापौर आला, कोरोना साथ आली, एकही माणूस आमच्यात म्हणजे ती जिल्हा परिषद निवडून गेलेला गावाला तोंड दाखवायला सुद्धा आलेलं नाही. आता मतदानाला येतेली मतं मागतेली. हो, काम तर 500 रुपयाचा सुद्धा बलिपेठसाठी जिल्हा परिषदचा निधी नाही जिल्हा परिषद सदस्याचा. हे जे गावात कामं, रस्तं, पुन्हा पाणी, लाईट व्यवस्था, अंडरग्राऊंड गटारी झाले द्या. आताची परिस्थिती कशी आहे, आम्हाला पुढं घालते ती, निवडून आले की आम्हाला हरिजन महार म्हणते, म्हणलं सोडून देते. अशी स्थिती ह्या देशामध्ये आहे. हो, जोपर्यंत तुम्ही निवडून येत ना हो आमचा इतर समाज सोडून, तोपर्यंत आमच्या पाया पडतील. एकदा निवडून आलं ते ती महाराज आहे म्हणते, त्याला काय शिवायचा. मग त्याऐवजी आमचा पक्ष सोडून दुसऱ्याला पाठशी पडणं हे आमच्या हृदयात बाबासाहेबांनी शिकवलेलं नाही. भारत देश कसं आता उभा राहायला म्हणून ते उभा राहायच्या आधी सुद्धा त्याच्या गावातली कामं, कोणाचा दवाखाना काय लपले असली तर सोलापूर दवाखान्याला नेत ही म्हणजे सहकार्य करणार माणूस पहिल्यापासून. ती काय आता उभा राहायला म्हणून मी सांगू शकतो. पहिल्यापासून ती माणसाचा स्वभाव चांगला. नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी सध्या आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड या भागात आहे. सध्या आपण पाहतोय सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने मी सध्या या मल्लिकपेठ या ठिकाणी आहे. आपण पाहतोय सध्या मल्लिकपेठ या ठिकाणी विकास झालाय का, आणि महागाईच्या जिल्हा परिषदेचे असतील किंवा आमदार असतील त्यांनी कामे केलेत का, आपण जनतेच्या मनातून आपण काढणार आहोत. खरंच ह्या जनतेच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य कोण असेल किंवा पंचायत समितीचा सदस्य कोण असेल त्यांच्या आपण यांच्या मनातून आपण काढणार. भाजपची हवा म्हणतात काय होत नाही, भाजपचं नाही काय. भाजपने अनेक कामं केला तुमच्या भागामध्ये. चर्चा कोण म्हणतात? चर्चा जनतेकडनं कुठलं कामच नाही. आमच्या गावाला तर रस्ता सुद्धा नाही. मी बोहऱ्याच आहे. बरोबर. इथनं 4 किलोमीटर गाव आहे. आज 3 वर्ष झालं एसटी बंद आहे. बंधाऱ्यापासून 1 किलोमीटर रस्ता निस्ता करण्यासाठी. गावातले पुढारी आज जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ म्हणते ती, पुन्हा म्हणते ती मालकच जागेवर नाही. पुन्हा सगळंच काम खोळावलं. ह्याचं बी काम सुरू राहिलं. रस्ता तर तसाच राहिला. तुमच्या भागातलं काम कोण करू शकतो? आता हे करल म्हणते ती बाबा, हवा आव्हान दिलं याने. कोण? संतोष पाटील. त्यांचे काम तुमच्या भागामध्ये सध्या? आता त्यांनी बरीच कामं म्हणजे चालवलं. काय पद नसताना आमच्या इथं बोहऱ्यातील नरखेड नदीवर भोगावतीवर मोठा पूल बांधला चालू आता. होय, त्या रस्त्याचं काम झालंय. आणि असे माझ्यासारखे अनपढ माणसाची ती कामं करते ती आता चालू. काय पद नसताना करते. भाजप तर म्हणतात भाजप महिलांना घरगुत्या पैसे पैशाचं जीएसटी वाढायचे, ह्यात त्यात काढून त्यातलं देते. काय दुसरं काय पाठिंबा आपलं तर बाणाला जावं पाठीमा. आता जाऊन त्या ठिकाणी पाहतो ह्या सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहेत, त्यांची पण संवाद साधणार आहोत. काय सांगाल तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद आहे आणि कोण कसा कौल आहे तुमच्या गावामध्ये? कौल तर काय सांगता येणार नाही. आमचा वंचितला पाठिंबा. वंचितलाच का असणार आहे? बघायचं आता काय होतंय. भाजपची इकडे हवा आहे, तिकडे आपलं शिवसेना बिन तिथं आहेत, आणि त्यासोबत वंचित पण असं ठरेल का, असं काय वाटेल तुम्हाला? नाही, आम्हाला वंचितला आज म्हणून दाखवायचं. आम्हाला वंचितचा उमेदवार या ठिकाणी काम करेल असं मला वाटतं का? 100% काम तुमच्या गावामधल्या प्रमुख मागण्या कुठल्या असतील आणि ती काम करू शकतील असं मला वाटतं? मागण्या तर भरपूर आहेत, काम तर भरपूर आहेत. काम भरपूर आहेत, काम नाही असं नाही, मागण्या भरपूर आहेत. कोण आहेत ते उमेदवार?
गणेश भीमरत्न सिरसट. काका नमस्कार. नमस्कार. आज सध्या चालू आहे वातावरण इलेक्शनचं, त्यामध्ये अनेक उमेदवार तुमच्या गावात येत असतील किंवा चर्चा आहे. तुमचा पाठिंबा कोणाला असणार आणि तुमच्या गावातला विकास कोण केला असं मला वाटतं? सध्या साहेब मी जय भीमवाला आहे, हरिजनचा आहे. शेवटी बाबासाहेबाच्या आम्ही रक्ताच्या नात्यातलं माणसं आहोत. आम्ही रक्ताच्याच माणसाच्या मागे जाणार. आम्ही आंबेडकर वंचित ह्या पक्षाचे आम्ही लोक, आम्ही त्यांनाच मत देऊ. आमचा पक्ष येऊ नाहीतर नाही येऊ. आताची परिस्थिती कशी आहे, आम्हाला पुढे घालते ती, निवडून आले की आम्हाला हरिजन महार म्हणते ती, म्हणलं सोडून देते ती. अशी स्थिती ह्या देशामध्ये आहे. हो, जोपर्यंत तुम्ही निवडून येत ना हो आमचा इतर समाज सोडून, तोपर्यंत आमच्या पाया पडतील. एकदा निवडून आलं हे ती महाराज आहे म्हणते ती, त्याला काय शिवायचं आहे. मग त्याऐवजी आमचा पक्ष सोडून दुसऱ्याला पाठची पडणं हे आमच्या हृदयात बाबासाहेबांनी शिकवलेलं नाही. भारत देश स्वातंत्र्य होऊन 70 झाली, पण आजही जातीवाद आहे असं मला वाटतं का? हा, सध्या चालूच आहे, नष्ट झालेलं नाहीये. त्याच्या मागचे कारण काय असतील? आता आपण गरीब माणसांनी काय सांगायचं, शिकलेलं नाही ना आम्ही. फक्त आम्हाला उघड दिसतंय डोळ्याने, ऐकत आहो कानाने, तेवढंच आम्ही स्पष्ट बोलू शकतो. पण आतलं राजकारण आम्हाला माहित नाही. वंचित आघाडीला बहुमत भेटेल का तुमच्या गावात? आमच्या मनाला खात्री आहे की आमचा पक्ष निवडून येईल. बरं. आमच्या कोण उमेदवार कोण आहेत? उमेदवार प्रकाश आंबेडकरचे आमची माणसाला. त्यासोबत पण म्हणजे वंचितला ह्या ठिकाणी पाठिंबा दिसला जातो, पण ह्यासोबत पण काका आहेत, त्यांची पण आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. सध्या वातावरण इलेक्शनचं आहे, सध्या वातावरण कुठलं सांगितलं तीच आहे, दुसरं काय. काम करेल असं मला वाटतं का? काम करू द्या का ना करू द्या, कोण काम करतोय तुम्ही सांगा. कोण काम करतोय? रोज सकाळी कामाला जायचं लागतं आम्हाला, रोग रिक्षा चालवायची लागते, 10 रुपये गोळाच करायला लागते. कोण देणार आहे का? इथं बसलो आम्ही तर आता आम्हाला कोण देणार आहे? गावातला कसा आहे रस्ता वगैरे? रस्त्याचं काम कोण करेल वाटतं? कोण करणार? आता तुमचा उमेदवार तर विजय झाला, तरी काम करेल असं करू, जी केलं तीच काम उमेदवार करणार आहे. ज्याने केलं नाही ना पहिलं, मग आमच्या उमेदवार नाही केलं, मग त्याला काय फरक पडतो? बरोबर चुक आहे. काम केलं किंवा न केलं आम्ही काय सांगू शकत नाही. आमचा उमेदवार आला किंवा केरळ किंवा न केलं आम्ही ती पण सांगू शकत नाही. तुमच्या गावात वंचित बहुमत आघाडीला कौल कसा असणार? आता तुम्हाला माहिती आहे, सांगतात ते का आणि बरोबर जादाच होणार आहे. आणि नाही आला तर पण नाही उद्या आमचं मत त्यांना जाणार आहे. ठीक आहे. त्यासोबत पण काका नमस्कार. नमस्कार. सध्या इलेक्शन चालू आहे, त्यामध्ये कशा पद्धतीचा तुमच्या गावामध्ये हवा आहे? हवा आहे, प्रत्येकाच्या गाड्या फिरते त्या प्रत्येकाची हवाच आहे. आतापर्यंत कुठल्या जिल्हा परिषद सदस्यानं कामच केलं नाही. 9 वर्षापूर्वी एक जिल्हा परिषद सदस्य आला, एकदाच आला मत मागायला, परत काय गावात आला नाही. महापौर आला, कोरोनात साथ आली, एकही माणूस आमच्यात म्हणजे ती जिल्हा परिषद निवडून गेलेला गावाला तोंड दाखवायला सुद्धा आलेलं नाही. आता मतदानाला येतेली मतं मागतेली. हो, काम तर 500 रुपयाचा सुद्धा बलिपेठसाठी जिल्हा परिषदचा निधी नाही जिल्हा परिषद सदस्याचा. हा, हे जे गावात कामं, रस्तं, पुन्हा पाणी, लाईट व्यवस्था, अंडरग्राऊंड गटारीच झाले त्या. मान्य आमदार राजन पाटील यांच्या अंतर्गत, यशवंत माने यांच्या अंतर्गत गावात भरपूर कामं झाली. हा, काम करेल असं वाटतं का? कोण? तर तुम्ही जे म्हणताय, कोण काम करेल असं वाटतं तुम्हाला? विकास आम्ही काम करणाऱ्या माणसाला देणार आहे पाठिंबा, कारण आम्ही राजन मालकाच्या मागे राहणारी माणसं आहे पहिल्यापासून. त्यांना आमचा सपोर्ट आहे आणि ते कामं करणार. आता कोण उमेदवार कोण आहे तुमचा? लखन शिंदे लकेश शिंदे काम करतील का? काम करणार. त्याने नाही काम केलं तर मालकाकडून आमची कामं होणार ना. त्याने काम करू द्या, अगर गावाला नाही आलं तर चालेल, पण आमची कामं होणार. त्या आपल्यासोबत काका पण आहे, त्यांनी संवाद साधणार आहोत. काका, सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक चालू आहे, त्या अनुषंगाने अनेक उमेदवार आपल्या गावामध्ये येत आहेत, पण त्यांनी तुमच्याकडे पैसे येऊन कुठलं आश्वासन देत आहेत आणि काय सांगाल तुम्ही? तुझं नाव काय? निवृत्ती कृष्णा जगताप. मग आता सध्या वातावरण काय चालू आहे तुमच्या गावामध्ये? कोण उमेदवार आहे? वातावरण काय कमळच आहे. बरं, कमळ म्हणजे ती कामं करतील असं मला वाटतं. 100% गॅरंटी आहे. असं म्हणतात शेत आहे असं म्हणतात. उग काय बी बोलते त्यांना काय. मग उमेदवार तुमचे काम करतील का? 100% काम करणार.
तुमच्या गावातल्या प्रमुख मागण्या कुठल्या असतील आणि ते पूर्ण पहिल्या टप्प्यामध्ये करतील असं मला वाटतं. पूर्ण मागणी असं पूर्ण त्यांनीच केलं त्यानं आता काय राहिलं इथं शिल्लकच काय राहिलं नाही मी आता मग मोहोळ आलो, रस्ता हाय तसंच आहे, अजून ते रस्त्याचं काम पेंडिंग पडून आहे, ते काम पेंटिंग होईल नाही अजून? चालू आहे की रस्ता वैराग मोहोळ चालू आहे रस्ता आता चालू आहे. मुंगशीपर्यंत आलाय बर बर. मग हे राहतोय काय अजून तुमची चर्चा आहे या गावामध्ये आरोग्य केंद्र बरोबर नाही, त्या ठिकाणी आहे औषध म्हणजे त्या ठिकाणी बरोबर औषध पुरवलं जात नाही असं चर्चा. सगळं पुरवते शेवटी आपल्याला मोहोळ आहे नरखेड आहे मोफत मग आता मग कौल कसं असणार आहे गावामध्ये? हम्म? कौल मतदानाचा कमळाशिवाय नाही बोलायचं 100% कमल येऊ शकतं. येऊ शकत आपण सध्या मल्लिकपेठ या ठिकाणी आहोत. अनेक लोकांच्या आपण चर्चा ऐकल्या, मनातला उमेदवार कोण आहे ऐकलं, मनातला पक्ष कोण आहे ऐकलो, त्यासोबत आपल्यासोबत पण काका आहे त्यांचे पण संवाद साधणार आहोत. तर काय सांगाल, सध्या हवा जी असते म्हणतात ना, ते हवा कुठल्या पक्षाची असेल, कुठला उमेदवार असेल, कोण काम करेल, आपण पहिलं नाव सांगा. भाजप राजाराम शंभर तुम्हाला कोण काम करेल असं वाटतं? भाजप सत्ता वरनं त्यांची जाईल काय काय खाली काय आहे सांगायचं मग काय म्हणणं, वरील सत्ता भाजपचीच आहे, भाजपची यावं, यावं बरोबर. पण ह्या ठिकाणी लोक भाजप ही सगळ्यात नाही असं चालतं. का असं काय चर्चा काय सांगा तुम्ही? ते लोक काय काय बोलत असतील पण ज्याला सीट येणार म्हणजे भाजपची सीट आमच्या तरी येणार पक्षाचे उमेदवार कोण आहेत? भाजपचे काय त्यांचं नाव? काय मला नाव त्यांचं नाही काय शिंदे अण्णा. हा शिंदे आहे अण्णा बरोबर. शिंदे ह्याने आपल्या गावामध्ये येऊन काय आपला संवाद साधले? एक बार येऊन गेले कसा वाटतो माणूस? चांगलं काम करेल? होय आपल्या गावातल्या मागण्या कुठल्या असतील का, म्हणजे ती काम करायला पूर्ण करतील? ती म्हणजे कसं आता उभा राहिला म्हणून पण ते उभा राहायच्या आधी सुद्धा त्याच्या गावातली कामं कोणाचा दवाखाना काय लपली असली तर सोलापूरला दवाखान्याला नेणं ही म्हणजे सहकार्य करणार माणूस पाहिल्यापासून आहे. ती काय आता उभा राहिला म्हणूनच मी सांगू शकत नाही पाहिल्यापासून ती माणसाचा स्वभाव चांगला आजपर्यंत तुम्ही जसं तुमचं आता वय पण 70-80 असेल, होय आतापर्यंत कुठल्या पक्षाने काम केले असं मला वाटतं? आतापर्यंत पक्ष आता भाजपचा झाला बरं. आधी आमचा निराळा पक्ष होता तुम्हाला बाबा पण काम आम्ही जी उभा करील आम्ही मत देईल तीच माणूस आमच्यात काम करू आमचं राजन पाटील काय सांगतील त्यांचा मनुष्य आम्ही निवडून दिलायलाच आहे आणि ते गावात बी तीच सरपंच त्यांनी सांगेल ती उभा केलेला ते निवडून दिल्याला त्यानं काम केलं तुमच्या गावातून लीड कुठल्या पक्षाची जास्त जाईल? आमच्या गावात भाजपला जाणार ठीक आहे. त्यासोबत पण हाय हे तर रस्ता हे भाजपचं सरकार आल्यापासून का नाही रस्ता पूर्ण आपल्या गावात तर जोरात झाला. असं म्हणतात तर राष्ट्रवादी चर्चा चालू आहे, त्याच्या पण चर्चा चालू आहे, काय सांगाल तुम्ही? आता आम्ही काय सांगायचं आता तो जे करणारा जे आहेत ना ते भाजपचाच आहे. हो. आणि मग त्यानं आता तीच रस्ता त्यांनीच पूर्ण केलेला आहे ना. आम्ही ह्याच्यापेक्षा दुसरं काय सांगणार? ज्याने काम केलं त्यानं त्याचं नाव सांगावं लागेल. मग सध्या काय शिंदे अण्णा अमोल शिंदे आहे का? हा ती येईल असा असा अंदाज आहे बाबा चांगला. तुमच्या गावात घोष मतदान पडेल असं तुम्हाला हो वाटतं ना. असं म्हणतात कोणतरी तुमच्या गावाचा शिलान्यास फुल केला तयार, त्यांच्या पाठीमागे तुमच्या गावाची जनता आहे? नाही जो आमदारनं काय सांगाल ते काय होणार आहे बाबा. राजन पाटील सांगाल तेच होणार. म्हणजे ते आता ते कसं आहे माहिती आहे का, पहिल्यापासून तोच काम आपलं गाव बी बघत आला हे समजा आणि मग आता दुसरं कोण बघतो. आता तो ही जे आता काय आपल्या गावचे हे तर जवळच ते उमेदवार बी विरोधक आहे पण त्यांनी काय आतापत्र हे तर आपल्या गावाला काय केलेलंच नाही तर कसं आणि मग कसं काय कोणाचं नाव घेणार आपण? आपलं पहिले ज्यानं कोणी काम केले त्याच घेणार.
निवडल्या असं कुठल्या समस्या आहेत का म्हणजे ती पूर्ण करतील? जे समज आहे ते करणारच पूर्ण, पण ते जे आता काय घाट भेट करायचं म्हणलेले आहे त्यांना ते करणारच. घाटाचं काम आहे ते. आता दुसऱ्या तर बाकीचं रस्ता तर पूर्ण झालेला आहे. उमेदवारी तुम्ही कुठला निवडली की मी हे काम पूर्ण करणार असं आश्वासन दिली? मी त्या दिवशी नव्हतो ना, ते हे होते त्या दिवशी. काय सांगाल तुमच्या गावामध्ये कशा प्रकारचं कसं वातावरण आहे आणि कोण हवा कोणाची असते? आमच्या गावात अजित पवार आणि शरद पवारांचं वर्चस्व आहे आणि त्यांनी आमच्या भागातली भरपूर कामं केलेली आहेत. आता ते जरी वारले तरी त्यांचा वारस चालवणं हे आमचं कर्तव्य आहे. तुमच्या गावामध्ये 2 कामं कुठली आहेत चांगली? हे मोठं पुलाचं काम त्यांनी केलं. रहदारी बंद होती, बंधाऱ्यावर पाणी येत होतं, त्यावेळेला रस्ते बंद होत होते. हे अजितदादांनी आणि शरद पवारांनी लक्ष घालून हे पूल मोठा तयार केला. त्यांचा आम्ही आभार मानतो. भाजप पक्षाचा हवा आहे म्हणतात, त्याचं काय? भाजपची हवा काय आहे? दलिताला, गोरगरिबाला, तुमच्या रोजगारांना दाबायचं आणि मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर, मोठमोठे उद्योगपती यांना जपायचं. बर, याच्यापेक्षा त्यांना काय कळत नाही. असं म्हणतात शेतकऱ्यांसाठी ते काम करतात किंवा असं म्हणतात ते काही सुद्धा नाही. भाजपानं 1500 रुपये दर महिलांना पैसे देत आहेत, त्याचं काय? दिले तर काय त्यांच्या पदरच देतात का? जनतेचेच पैसे जनतेला देतात, कर वसूल गोळा करते, सगळं काय करते. त्यांच्या पदरच दिले का? त्यांच्या पगारातून दिले का? मग आता तुमचं मतदान कोणाला असणार आहे? हे मतदान गुपित असतं. बरोबर. हे गुपित मतदान कुणालाही सांगायचं नसतं. लाखाचं मोल मत आहे. हे जो प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दी आणि प्रामाणिक माणूस आहे त्यालाच द्यायला जाणार आहे. तुमच्या गावामधले प्रमुख मागण्या कुठे आहेत? आमच्या गावात आता हे रस्ते बघा कसे उकडलेले आहेत. भरपूर पाणी पुरवठा आहे, भरपूर लाईट आहे, पण रस्ते उकडलेले आहेत. या रस्त्यावर कुणी लक्ष देत नाही. ऊस वाहतूक होते, सगळं होतंय. बघायचं कुणी याला? कॉन्ट्रॅक्टरला कुठले तरी दिलं, नुसतं वरून मलमा मारला, डांबर फासलं, चाक गेलं की उकळून पडते. त्याची दक्षता कोण घेत नाही. हे अभियान दुसरं लक्ष द्यायला तयार नाही. आपल्या भागामध्ये आरोग्याविषयी कशी परिस्थिती आहे? आमच्या गावाला कुठलेही एक प्राथमिक केंद्र आहे. तिथे जर आम्ही गेलो तर आम्हाला 2 गोळ्यापेक्षा 3री गोळी मिळत नाही. ती म्हणते जावा तिथं मोठ्या दवाखान्यात. हे आम्ही तुमच्यासाठी नॉर्मल आहे. तुमच्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था आहे का? 24 तास पाणी आहे. आम्हाला पाण्याची काही अडचण नाही. लाईटची व्यवस्था? लाईट भरपूर आहे. आता पुढील काम कोण करेल असं मला वाटतं तुमच्या गावामध्ये? आमच्या गावामध्ये पुढील काम जर करायचं असेल तर राष्ट्रवादीच करेल. याच्याशिवाय दुसरं कुणी करू शकत नाही. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काका सोबत आहे. काका, आपलं नाव काय? मला काय नाही. तुमचा पाठिंबा कोणाला एवढं मी सांगितलं? वंचितला टाकणार. वंचितला तुम्ही का मतदान करणार? पाठिंबा करणार? वंचितला काय पण वंचितलाच टाकणार. या ठिकाणी वंचितचे पण इथं नागरिक दिसतात. वंचितला पण मतदान होणार आहे असं बी ह्या मल्लिकपेठमध्ये दिसणार आहे. आपण आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.